नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जी गोष्ट सांगणार आहे ती काल्पनिक आहे, त्याचा काही वास्तवाशी संबंध नाही। ज्यांना काही भूतांवर विश्वास असेल त्यांनी ठेवावा आणि जर नसेल त्यांनी सोडून द्यावा, गोष्ट ऐकावी आणि सोडून द्यावी। तर एक मुलगा असतो बघा, 22-24 वर्षाचा, आणि त्याचा मामा आणि तो पिकअप ड्रायव्हर असतो, त्याचा मामा बी आणि त्या मुलाचा बी। तर त्या मुलाची आईवडील, एकच मुलगा आणि 2 बहिणी असते बघा। बहिणींचं लग्न झाल्यानंतर तो एकटाच मुलगा राहतो। तर त्याला आईवडिलांचं खूप प्रेशर होतं की तू शाळा शिक, पण त्याचं काय 12वी नंतर डोकंच चाललं नाही आणि तो शाळेतून घरी राहिला। आणि मामा त्याचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये होता, म्हणजे पिकअप, आयशर असल्या गाड्यात तो होता मामा। मग तो मला आईला म्हणला मी मामासोबत जातो। मग मामाची एक पिकअप होती, शिल्लकची 2-3 पिकअप होतं, मामाला एक पिकअप घेतली। आणि जसं मामा त्याचा पुण्याला सोलापूरला व्हायचा तसं हा पण कोणाची भाडी किंवा माल व्हायला लागला बघा मार्केटला। मग व्हायला लागला, कधी डाळिंब न्यायचा, कधी पेरू न्यायचा, कधी कांदे न्यायचा, कधी जो असेल माल तो शेतकऱ्यापासला माल जिल्ह्याच्या ठिकाणी पुण्याला किंवा सोलापूरला न्यायचा। मग पोराचं नाव योगेश। हा योगेश अतिशय कष्टाळू, बुद्धिमान आणि इमानदार, चिकाटीनं काम करणारा। मग असाच एक दिवस तो त्याच्या तिथल्या एका शेतकऱ्याचा कांदा भरला आणि तो शेतकरी म्हणला माझा मुलगा ॲडमिट आहे, म्हणला मी काही येऊ शकायचं नाही, लहान बाळ आहे म्हणला माझं, तू एकटाच जाणं, उद्या पट्टी घेऊन ये म्हणला माघारी योगेशला। बरं म्हणला, गेला। रात्रीच 7-8 वाजल्या बघा कांदा भरायला। तिथून डबा हे ऐकून त्याने गेस्तवर जेवलं नाही, म्हणला मी एखाद्या ढाब्यावर थांबून जेवीन। आईला म्हणला निघोस्तवर 10 वाजल्या, गाडी रस्त्याला निघोस्तवर 10 वाजल्यानंतर निघाली बघा कांद्याची गाडी भरून। योगेश एकटाच गाडीत डीजेची गाणी लावलेली, मनोरंजनासाठी टेप लावलेला, गाडी चालली सोलापूर रस्त्याने बघा। नंतर पुढं मोहोळा आलं। मोहोळा आल्यानंतर रात्रीच्या 12 वाजून गेल्या बघा। मोहोळा आल्यानंतर 12 वाजल्यानंतर पुढं हळूहळू गाडी चालूच होती बघा। आणि ह्याच्या काय मनात नाही, ध्यानात नाही, भूत असते ती किंवा नसते ती आमुष्याची रात्र होती। ह्यांना काय माहिती, योगेशला माहितीच नव्हती आज आमुष्या आहे काय, आपले रोजच त्याचा धंदा, रोजचंच काम, पिकापात भरायचा माल, जायचं यायचं, रात्र गाड्या चालायच्या। पण आज तो एकटाच होता, रोज शेतकरी नव्हता त्याचा मामा, कोणीतरी सगळं एकामागे गाड्या असायच्या, पण आज कुठल्याच गाडीला माल नव्हता, तेवढे एकट्याच गाडीला होता। मला मामा मला जातो। मग मोहोळच्या गाडी पुढं गेल्यानंतर हळूहळू 12:30चा टायमिंग झालता बघा। आणि एका रस्त्यावर, त्या हायवेवर, पुणे सोलापूर हायवेवर, एक बाई डोळ्याला साधा चष्मा लावलेली, 30-32 वर्षाची, पांढरी साडी आणि त्याच्यावर लाल लाल फुल्या, एक हातात बॅग, मस्त अशी साडी नेसलेली, म्हणजे पूर्ण शिक्षिका दिसते तशी ती शिक्षिका उभा असल्यावानी रस्त्यावर चष्मावाली उभा होती। तिनं हात केला पिकअपला, मला घेऊ का नको। आधी तर मला रात्रीचं आई सांगते, मामा सांगतो की गाडी थांबवायची नाही, किडनॅपर बी असू शकते, तुला लुटू बी शकते ती। पण पुन्हा मला जर गरज असली, बाईला जायचं असलं, उशीर झाला असला, तर मला काय माझ्याच्याने मदत होते असली तर मी करतो, म्हणून त्याने त्या योगेशनी ते थांबवली पिकअप बघा, त्या बाईपाशी नेऊन थांबवली की ती पिकअपात बसली, लागली गाडी चालायला लागली की ती म्हणला कुठलं आहे तुम्ही ताई? ती म्हणायची लवकर चला, मुलं वाट बघते ती। त्याला वाटलं लहान बाळ असतील त्यांची घरी, तीच वाट बघते ती। बरं मला, तुम्ही इतक्या उशिरा कसं काय इथं उभा राहिला, कुठं गेलता काय, एसटीनं तुम्ही आला का? ती एकच डायलॉग म्हणायची, लवकर चला, लवकर जायचं आहे, मुलं वाट बघते ती, लवकर जायचं आहे, मुलं वाट बघते ती। मग म्हणला नाही, त्याला एखाद्याला सांगायचं नसलं तर नाही सांगू द्या म्हणला, नसतं ते मनात म्हणला चालतंय पिकअप, चालतंय। थोडं पुढं वेळ गेला की त्या हायवेवर रात्रीभर गाड्या चालूच असते त्या बघा। तर थोडं पुढं गेलं की ती रडायला लागली। ती मला रडू नका, लवकर तुम्हाला पोचवतो, तुम्ही कुठे जायचं आहे सांगा तर म्हणला, मला गाव तिथं उतरवायला तुम्हाला। ती म्हणायची जायचं आहे मला, मुलं वाट बघते ती, शुद्ध बोलायची बघा, एकदम शिक्षिका बोलती तसं, शाळेत मराठी शाळेत शिक्षक असतात तसे। मग योगेशनी रडायला लागल्या, मला रडू नका, त्यांचा आपला रुमाल टेरिंग पुढचा तिच्याकडे हात करून दिला डोळं पुसाय, तरी असं तिच्या चेहऱ्याकडून डोळ्याकडे बघितलं, हा धक्कच झाला।
अक्षरशः तिचे डोळे लाल लाल आणि डोळ्यातनं रक्त, आसरू येत नव्हतं, दोन्ही डोळ्यातनं रक्त वाहत होतं. मला गाडीत लाईटिंग असल्यामुळे मला तिच्या डोळ्यातलं पाणी मनातल्या मला लाल दिसलं नसतं, नाहीतर मला माझं हे असेल, माझ्या मनातला वहम असेल, मला ही रसन रक्त म्हणला. त्यांनी आपल्या मनाला समजवलं, चालती गाडी. नंतर ते योगेश पुढं गेला की रडू नका म्हणल्यावर थोड्या वेळाने शांत झाली. शांत झाल्यानंतर मला बरं झालं, पोचवतो तुम्हाला लवकर, मला घाबरू नका ताई. जरी तुम्हाला वाटत असेल अनोळखी माणसाच्या गाडीत बसली पिकापात, मी शिवभक्त आहे, मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे. तुम्हाला अजिबात हानी पोचवणार नाही आणि कुणाकडून पोचवून बी देणार नाही. सुखरूप तुमच्या घरी नेऊन तुम्हाला पोचवतो. तुम्ही माझ्या विश्वास ठेवा. असा आपला तो विश्वास तिला देतोय की घाबरू नाही म्हणून. त्याने पुन्हा बघायला लागलं, आवाज कर्कश यायला लागला, गुर्रायचा. ते एखादं मांजर कसं गुर्रारतं राग आल्यावर, तसं गुर्रायचा आवाज यायला लागला. त्याने तिच्याकडे बघितलं तरी मुंडकं पूर्ण फिरत होतं तिचं. आपली मान इकडं किंवा अशी इथपर्यंतच फिरते, पण त्याचं तसं नव्हतं. त्या बाईचं ही मान पूर्ण अशी बॉल फिरत होती, फुटबॉलवानी फिरत होती ती मान, पूर्ण अशी गोल 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 फिरत होती. आता मात्र ह्याच्या पायाखालची ती ब्रेक आणि ती हातातली टेरिंग असं थर ते टेरिंगवर त्याचं लक्ष लागलं ना, थर कापायला लागलं. त्याला कळलं की आता ही बाई नसून ही भूत आहे म्हणला, मनातल्या मनात. मग आता ह्यातनं निघायचं कसं, बाहेर पडायचं कसं? राम 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 मनातल्या मनात राम 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 म्हणायला लागला. बघा देवाच्या नावात किती ताकद आहे. राम राम म्हणत त्याच्या आपोआपच तोंडात हनुमान चालीसा आली. हनुमान चालीसा आल्यानंतर तो बादामानी हनुमानच्या तिकडं बघितलंच नाही त्याने, ते शेजारी बसली का उतरली का काय, का गोलभिंग होती तोंड. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सतीव लोक उजागर, ही हनुमान चालीसा तो म्हणू लागला. थोडं तोंडातनं आवाज काढू लागला. आवाज पूर्ण हनुमान चालीसा त्याने म्हणली आणि थोडं तिरक्या नजरेने असं बघितलं तर तिथं कुणीच नव्हतं, ना बाई नव्हती आणि पिकअप तर चालूच होतं बघा. मग गेल्यानंतर तो काय गेला ना सोलापूरला. 24 तास पेट्रोल पंपावर सेवा असते बघा, तिथं गेला. ते येता जाता पेट्रोल भरणारा दादा ओळखीचंच होतं त्या योगेशच्या. मग गेल्यानंतर तुम्हाला मी झोपतोही, तुम्हाला झोप लागली त्या दादांना म्हणला. पिकअप साईडला लावलं त्या पंपावर आणि झोपला. गाडीत पण झोप काय लागा ना. पुन्हा उतरून त्या रात्रभर 3च्या पुढं बघा 6 वाजेपर्यंत त्या काकांशी तो गप्पा मारत बसला. त्याच्या मनात तोच विचार, जी बसलेली दिसलेली. तर त्यांनी ती घडलेली गोष्ट पेट्रोल पंपवाल्याला बी सांगितली बघा त्या काकांना. तर ती मला भिवू नको, अमावस्या होती, काय निघलं असेल ती मला, तुला ती तुझ्यासोबत घडलं असेल, भिवू नको म्हणला. मग त्यांनी कांदा खाली केला, कांद्याची पट्टी घेतली आणि घरी आला. त्या दिवशी दुपारनं आल्यानंतर खूप तापला बघा, खूप आजारी तो पडला. इतका आजारी पडला की हातरुणातनंच बाजूला निघाला, पांघरून घेऊन झोपला. इतकं ताप आणि थंडण भरून आली आणि डॉक्टर बोलवला बघा. दवाखाना झाला पण त्याला काय फरक पडेना. मग आईने तुकडा उतरून टाकला त्याच्यावरनं. आपली चटणी भाकर साधी असते ती म्हाताऱ्या माणसाचं असतं, टाकली. मग त्याचा मामा आला 3ऱ्या दिवशी. म्हणला काय झालं तुला, इतका आजारी पडला असं तसं. मग त्या योगेशने सगळी घडलेली हकीकत त्या मामाला सांगितली. ती बाई बसलेली, ती रक्त रडलेली, गोल गोल डोकं फिरवलेली. बरोबर म्हणलं असं तू बरं हो आधी, मग बघू आपण. मग ते बरं वाटलं बघा त्याला. 5 दिवसानंतर बरं वाटल्यानंतर त्याचा मामा एक दिवशी मोटरसायकलवर घरी आला आणि म्हणला चल आपण तिथं जाऊ म्हणला जिथं तुझ्यासोबत घडलं. ती म्हणला योगेश मला नको अरे मामा, लय भीती वाटते मला. म्हणला नाही चल. गेली 2 जण त्या आपल्या गावावरनं जिथं त्याला घडलं होतं तिथं सोलापूर हायवेला. गेल्यानंतर जिथं ती बाई बसली तिथनं 100 मीटरवर एक दुपारचं गेली ती बघा ही 2 जण. तिथं 100 मीटरवर टपरी होती, पानवाला भैया होता तिथं, म्हातारा माणूस होता, पानवाला काका 60 वर्षाचं. तिथं गेला ती मामा आणि ती पोरगं योगेश. मग त्या मामाने विचारलं, म्हणलं इथं कधी ॲक्सिडेंट झाला का हो बाई माणसाचा काय? तर ती मला का हो मला सांगा की. मग ती पानवाला काका काय म्हणला, 6 महिन्यापूर्वी म्हणला इथं एक स्कूटीवरून शिक्षिका चालली होती म्हणला आणि ट्रकनं जोरदार धडक दिल्यामुळं ती बाई उडून पडली. इथंच म्हणला जागीच मृत्यू झाला. तिला ॲम्ब्युलन्समध्ये भरून नेली.
तिची स्कूटी बी जागीच फुटली, मला सगळी ती माझ्या घरच्यांनी भरून नेली. आणि काही दिवसांनी 2 दिवसांनी मला एका जोडीदाराकडे ती पानवाला काका मला कळलं की ती बाई शाळेतील मुलांच्या स्पर्धा होत्या आणि ती मुलं दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायची होती स्पर्धेला. मग ती गडबडीत चालली होती मुलांना घेऊन, तिला तसंच जायचं होतं. म्हणून ती म्हणायची ती मनात विचार चालू असेल तिचा की लवकर जायचं आहे, मुलं वाट बघते ती, लवकर जायचं आहे, मुलं वाट बघते ती. त्यामुळे ती बाई बघा त्याला योगेशला दिसल्यावरती तशीच बोलत होती. मग आली घरी, त्यांच्या मामाने त्या योगेशला समजून सांगितलं, त्यांना कळलं हकीकत काय. ती ॲक्सिडेंट झालेली बाई, तिचा आत्मा तिथंच आहे बघा अजून. म्हणून ती अमावस्याचं त्या योगेशला दिसली आणि काय भिवू नको मला. आणि त्यातनं पुढं तो कधीच योगेश रात्रीचं पिकअप घेऊन जात नव्हता. दिवसाच काय असेल ते जवळची भाडी करायचं, लांब जायचं म्हणलं तर मामाला म्हणायचा तुझा मी काय जाणार नाही. तर असा एक अनुभव त्या योगेशच्या बाबतीत घडला. कुणाला विश्वास असेल त्यांनी गोष्ट ऐका, नसेल त्यांनी ऐका आणि सोडून द्या. तर चला, अंधार व्हायला लागलाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.